Hello students, as you know, in our syllabus there are three types of insurance included for our study. The first is life insurance, the second marine insurance, and the third is fire insurance. Life insurance taken to safeguard life from all uncertainty and various risks which may arise. Life insurance helps dependents of policyholder to survive and fulfill their all dreams and tasks even after death of that policyholder. In the same way, marine insurance is taken which gives protection against losses caused due to the dangers of the sea. It is useful for foreign trade, that is import and export trade. So today in our lecture we are going to discuss about marine insurance, its meaning and various policies which comes under the marine insurance. Basically, marine insurance covers the loss or damage to the passengers in the cruise during journey on the sea. Marine insurance covers the dangers of the sea such as sinking of the ship, storm, fire, explosion in the ship, crashing with iceberg, pirates, etc. See, in this way, marine insurance gives protection to all the traders, those who are doing the foreign trade through the water transport. You know the reason why the water transport is used by the trader while doing the foreign trade, because it is the cheapest mode of transport and all the bulky goods you can transport with the help of water transport. So all the traders prefer the water transport, and that's why to give the protection against all uncertainties and risks which may arise in the sea, marine insurance is taken by all the traders. Okay, now see the meaning of marine insurance. Marine insurance gives protection against the losses caused due to the dangers of the sea. It covers losses or damage to vessel. Vessel means here ship, or to cargo. Cargo means all the goods which are loaded in the ship, or passengers during marine transportation. All the principles of insurance are applicable to marine insurance contracts. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मरीन इन्शुरन्स की ज्याला सागरी विमा असं म्हटलं जातं किंवा समुद्री विमा असं सुद्धा म्हटलं जातं, तर याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. जसं लाईफ इन्शुरन्स पॉलिसी लोकांकडून घेतली जाते, तर ती कशासाठी घेतली जाते, तर जीवनामध्ये जे काही अनसर्टन इव्हेंट्स असतात, अनएक्सपेक्टेड थिंग्स असतात, की जसं प्रीमॅच्युअर डेथ होऊ शकते, ॲक्सिडेंट होऊ शकतो, किंवा एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होऊ शकतो आणि त्याच्या कुटुंबावरती त्यामुळे मोठे संकट कोसळते आणि त्या घरकर्त्याच्या पश्चात कुटुंबातील सदस्यांना आपले जीवन सुव्यवस्थितपणे व्यतीत करता यावं म्हणून जीवन विमा हा घेतला जातो. त्यांचे काही जी स्वप्न असतात, त्यांची जी ध्येय उद्दिष्ट असतात, जसं शिक्षण आहे, नोकरी आहे, किंवा परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे, अशा प्रकारची जी काही जीवनातील ध्येय असतात ती पूर्ण करण्यासाठी या जीवन विम्याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे सागरी विमा हा सुद्धा घेतला जातो. तर हा बेसिकली कोणाकडून घेतला जातो, तर जे इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करतात असे व्यापारी, तर यांच्याकडनं विशेष करून हा सागरी विमा हा घेतला जातो. तर सागरी विम्याच्या माध्यमातून जहाज आणि सागरी प्रवासातील माल यांना नुकसान भरपाईची खात्री मिळते.
सागरी विमा हा परदेशी व्यापारासाठी उपयुक्त आहे. जसं आत्ता मी सांगितलं की इम्पोर्ट एक्सपोर्टर्स असतात त्यांच्याकडनं हा विमा घेतला जातो आणि आता तो तर अनिवार्य केलेला आहे, म्हणजे तो घेतलाच पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की समुद्रामध्ये प्रवास करत असताना अनेक प्रकारचे संकटही येऊ शकतात, की जसं जहाजामध्ये अचानक पाणी शिरणे, काही कशामुळे तरी, किंवा कुठे काही प्रॉब्लेम झाला असेल तर जहाजामध्ये पाणी हे येऊ शकते. वादळ येतात समुद्रामध्ये, आग लागू शकते जहाजामध्ये, किंवा स्फोट होऊ शकतो, किंवा तुम्हाला माहिती आहे की समुद्रामध्ये हिमनग असतात. तर हे जे हिमनग असतात यांना जहाज धडकू शकतं, किंवा मग समुद्रामध्ये चोरसुद्धा असतात किंवा लुटारूंची टोळीसुद्धा असते. तर हे लुटारूंची टोळी जहाज लुटण्याचं काम करत असतात. तर हे सगळे धोके समुद्र मार्गाने प्रवास करत असताना अचानक ते उद्भवू शकतात आणि या सगळ्या धोक्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी मरीन इन्शुरन्स, सागरी विमा हा घेतला जातो. ठीक आहे. तर हे जे सगळे धोके असतात, या धोक्यांमुळे जे होणारे नुकसान आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून आयातदार आणि निर्यातदार म्हणजे इम्पोर्टर आणि एक्सपोर्टर यांच्याकडून सागरी विमा हा घेतला जातो. तर अशा प्रकारचं संरक्षण या सागरी विम्यामुळे मिळत असते. सो वी कॅन से मरीन इन्शुरन्स is an agreement whereby the insurer undertakes to indemnify the assured in the manner and to the extent thereby agreed against losses incidental to the marine adventure. It may cover loss or damage to vessel, cargo, and freight. Marine insurance can be defined as a contract under which the insurer undertakes to indemnify the insured against the losses incidental to marine adventure. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मरीन इन्शुरन्स हा सुद्धा एक करार आहे इन्शुअर्डमध्ये आणि इन्शुररमध्ये. म्हणजेच इन्शुरन्स कंपनी आणि जो इन्शुअर्ड आहे, एखादा ट्रेडर असू शकेल, तर या दोघांमध्ये झालेला तो करार आहे. या करारामध्ये इन्शुरन्स कंपनी जर काही असे नुकसान झाले, जर काही असा प्रसंग उद्भवला आणि त्यामुळे इन्शुअर्डचे आर्थिक नुकसान झाले, तर त्याची नुकसान भरपाई देण्याची ती हमी देतं आणि त्या बदल्यात अर्थातच प्रीमियम हा इन्शुअर्डला भरावा लागतो. ही जी प्रीमियमची अमाऊंट आहे ती सुद्धा कोणत्या प्रकारची पॉलिसी घेता त्याप्रमाणे ती बदलत असते. तर अशा प्रकारे हा जो मरीन इन्शुरन्स आहे त्याला इन्शुरन्सची सगळी तत्त्व, सगळी प्रिन्सिपल्स हे ॲप्लिकेबल होतात. नाव वी आर गोइंग टू सी ऑल द व्हेरियस पॉलिसीज विच कम्स अंडर द marine insurance. There are so many policies under the marine insurance. The first is the voyage policy. Voyage म्हणजे काय? प्रवास. It is a policy in which the subject matter is insured for a specific voyage irrespective of the time involved in it. आता voyage policy म्हणजे काय? तर सागरी प्रवास विमापत्र. तर सागरी विमापत्रात जहाजावरील मालाचा एका ठराविक प्रवासासाठी विमापत्र घेतले जाते. यामध्ये वेळेचे बंधन नसते. ज्यावेळेस जहाजाचा प्रवास सुरू होतो तेव्हापासून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षणास सुरुवात होते. म्हणजे इथं वोयेज पॉलिसी म्हणजे काय, इथं प्रवासाला महत्त्व दिलेलं आहे की तुमचा प्रवास कुठून कुठे आहे. फॉर एक्झाम्पल समजा मुंबई ते न्यूयॉर्क तुमचं वोयेज असेल, वोयेज जर्नी. मुंबईपासून जहाज न्यूयॉर्कला निघालेलं असेल, तर त्या दरम्यान जे काही संकट येतील तर ते संकट यामध्ये सगळे कवर केले जातात. तर इथे कुठलंही तुम्हाला टाईम लिमिटेशन नसतं. तर
एका पोर्टपासून मुंबई पोर्टपासून तुम्ही न्यूयॉर्कच्या पोर्टपर्यंत जाईपर्यंत जर मधल्या काळात कुठेही काही समुद्रमार्गाने धोके निर्माण झाले आणि जर त्याच्यामध्ये तुमचं आर्थिक नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई ही इन्शुरन्स कंपनीकडने दिली जाऊ शकते. सो इट इज कॉल्ड द वोएज पॉलिसी. सो वी कॅन से voyage policy is taken for a definite voyage from one port to another port for one trip only. Just I said, for example, Mumbai to New York. The voyage may be for a time period. If during journey from one port to another port, if there is any loss or damage due to the perils of the sea, perils of the sea म्हणजे समुद्रातील धोके, the insurance company has to pay compensation. This policy is generally taken for cargo insurance. तर कार्गो इन्शुरन्स म्हणजे काय, तर माल. तुम्हाला माहिती आहे की जहाजामधनं काय नेलं जातं, तर मालाची वाहतूक ही केली जाते. जो अवजड माल असतो, बल्की गुड्स असतात, ते एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेण्यासाठी व्यापारी समुद्रमार्गाचा वापर करतात. आणि जेव्हा मरीन इन्शुरन्स घेतलं जातं तेव्हा कार्गो, त्यानंतर शिप आणि त्यानंतर भाडे, फ्रेट याचं पूर्ण समावेश त्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असतं. ओके, सो दिस इज अबाउट द वोएज पॉलिसी. वोएज पॉलिसी म्हणजे प्रवास. एका पोर्टकडून दुसऱ्या पोर्टकडे जात असताना, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात तुम्ही समुद्रमार्गाने जेव्हा जात असता तेव्हा समुद्रामध्ये अनेक धोकेही निर्माण होत असतात किंवा होऊ शकतात. तर या धोक्यांपासून जे नुकसान होणार आहे त्याची भरपाई मिळावी म्हणून ही वोएज पॉलिसी घेतली जाते. इथे प्रवासाला महत्त्व दिलेलं आहे की तुम्ही कुठून कुठे प्रवास करता त्यासाठी ही पॉलिसी घेतली जाते. नाव सेकंड इज द टाईम पॉलिसी. इन दिस पॉलिसी द सब्जेक्ट मॅटर, आता मरीन इन्शुरन्समध्ये सब्जेक्ट मॅटर काय असणार, अर्थातच काय असणार आहे, शिप असू शकेल, ओके, किंवा मग कार्गो असू शकेल, माल असू शकेल किंवा फ्रेट असू शकेल. तर तुम्ही कशासाठी पॉलिसी घेतलेली आहे ते म्हणजे काय असतं, सब्जेक्ट मॅटर असतं. तुम्ही कोणाचे संरक्षण करू इच्छिता तर ते म्हणजे सब्जेक्ट मॅटर असतं. इन दिस पॉलिसी द सब्जेक्ट मॅटर इज इन्श्युअर्ड for a definite period of time. A time policy cannot be for a period more than 1 year, but it may contain continuation clause. आता बघा, ही पॉलिसी कशासाठी आहे तर टाईमसाठी आहे. म्हणजे तुम्ही ही पॉलिसी घेत असताना त्यामध्ये तुमचा टाईम शेड्यूल नमूद करता की मला 3 महिन्यासाठी पाहिजे पॉलिसी कव्हरेज, किंवा 6 महिन्यासाठी पाहिजे आहे, किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी साधारण किती वेळ लागेल, किती दिवस लागतील याचा अंदाज असतो आणि त्याप्रमाणे ही पॉलिसी घेतली जाते. आणि त्या टाईम पिरियडमध्ये जर समुद्रमार्गाने प्रवास करत असताना काही धोका निर्माण झाला आणि त्यामुळे जर नुकसान झाले तर मग इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्याची नुकसान भरपाई देत असते. याला आपण समय विमापत्र असंही याचा उल्लेख केलेला आहे. तर समय विमापत्र म्हणजे समुद्रामध्ये उद्भवणाऱ्या धोक्यांपासून एका ठराविक वेळेपर्यंत संरक्षण देणे. समय विमापत्र जे आहे किंवा टाईम पॉलिसी जी आहे ती 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी नसते. म्हणजे टाईम लिमिटेशन त्याचं किती असतं, जास्तीत जास्त 1 वर्ष, आणि तो टाईम संपला की तुम्हाला ती रिन्यू करावी लागते. म्हणजे ती पॉलिसी तशी पुढे चालू ठेवता येते. आणि पॉलिसी पुढे चालू ठेवणे म्हणजे ठराविक वेळेत त्या जहाजाने प्रवास पूर्ण केला नाही तर जोपर्यंत ते जहाज तो प्रवास पूर्ण करत नाही किंवा ते जहाज त्या बंदरावर पोहोचत नाही तोपर्यंत धोक्यापासून संरक्षण मिळते. ओके, म्हणजे तिथे तो क्लॉज मेन्शन केलेला असतो की जी मरीन इन्शुरन्स आहे त्याचं लिमिटेशन 1 इयर आहे. पण असं होत नाही ना की एक जो आपण ठराविक पिरियड सांगितलेला आहे की समजा 6 महिने, तर 6 महिन्यापर्यंत मी पोचेनच असं नाही होऊ शकत. कधी कधी वेदर चांगलं नसतं, क्लायमेट चांगलं नसतं, कधी कधी कॅप्टनची चूक होते, तेव्हा तुमचा रस्ता डेविएट होतो, चेंज होतो आणि त्यामुळे तुम्हाला
दुसऱ्या पोर्टला जाण्यासाठी उशीरही लागू शकतो. तर अगदी 6 महिने म्हणजे तुम्ही त्या वेळेत पोचालच असं होत नाही. कधी-कधी थोडे 4 दिवस, 5 दिवस, 1 महिना उशीरसुद्धा होऊ शकतो. मग तो उशीर झाला म्हणजे तुम्हाला त्याचे बेनिफिट जर हवे असतील तर तुम्हाला तिथं क्लॉज असतो, कंटिन्युएशन क्लॉज असतो. तर तो क्लॉज त्या ट्रेडरने ॲग्री करणं हे गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही दुसऱ्या पोर्टला जाईपर्यंत तुम्हाला ते इन्शुरन्सचं कव्हरेज हे मिळू शकतं. ओके. नाव द नेक्स्ट इज द मिक्स पॉलिसी. This policy is the combination of voyage and time policy. It covers the risk of a particular voyage and for a specific period of time. आता नावावरूनच कळतं की मिक्स पॉलिसी म्हणजे याच्यामध्ये दोन्हीचे फीचर्स आहेत. वोएज पॉलिसीचे पण बेनिफिट इन्क्लूड आहेत आणि टाईम पॉलिसीचे पण बेनिफिट यामध्ये आहेत. तर याला मिश्र पॉलिसी असं सुद्धा म्हटलं जातं. तर इथं काय होतं की या पॉलिसीमध्ये ठराविक प्रवासाचा मार्ग म्हणजे तुमचा वेग, तुम्ही कुठून कुठे जाताय आणि ठराविक वेळ या दोन्ही विमापत्रातील धोक्यापासून संरक्षण मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण घेतलेलं घेऊया, मुंबई ते न्यूयॉर्क प्रवास म्हणजे मुंबई ते न्यूयॉर्क हे वोएजप्रमाणे झालं. म्हणजे तुम्ही सांगितलं की कुठून कुठे जाणार आहात. ओके. आणि तो 40 दिवसांसाठी. आता इथे तुम्ही टाईम पण दिलेला आहे 40 दिवसापासून आणि कोणत्या दिवशी तुम्ही प्रवास सुरू करणार आहात ते डेट पण तुम्हाला इथे मेन्शन करावी लागते. म्हणजे मुंबईपासून निघालेलं जहाज न्यूयॉर्कला पोचेपर्यंत 40 दिवसाच्या कालावधीमध्ये जर काही समुद्रामध्ये धोके निर्माण झाले आणि त्यापासून त्या जहाजाचं किंवा मालाचं नुकसान झालं तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी काय देते, नुकसान भरपाईची रक्कम ही देत असते. ओके. तर याला म्हटलेलं आहे मिक्स पॉलिसी. म्हणजे इथे तुम्हाला दोन्हीचे बेनिफिट मिळतात, वोएज पॉलिसीचे पण आणि टाईम पॉलिसीचे पण. नाव द फोर्थ इज द व्हॅलिड पॉलिसी. अंडर दिस पॉलिसी गुड्स आर इन्शुअर्ड फॉर ॲन अग्रीड व्हॅल्यू बिटवीन द इन्शुरर अँड इन्शुअर्ड ॲट द टाईम ऑफ टेकिंग पॉलिसी. म्हणजे या पॉलिसीमध्ये जे काही माल असतो शिपमध्ये तर त्याची किंमत हे इन्शुरर आणि इन्शुअर्ड हे ठरवतात की किती असेल आणि त्याप्रमाणे ही पॉलिसी ही घेतली जाते. तर ही पॉलिसी कधी घेतली जाते की ज्या वेळेस ज्या सब्जेक्ट मॅटरचं व्हॅल्यू विमा कंपनीला ठरवणे अवघड असतं किंवा कठीण जातं, त्यावेळी याचे मूल्य दोन्ही पार्टी ॲग्रीड होऊन ठरवत असतात. म्हणजे इन्शुअर्ड आणि इन्शुरर दोघं मिळून ती किंमत किती असेल ते काढतात आणि त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू ही ठरवली जाते. कारण सागरी मालाचे मूल्य ठरवताना त्यामध्ये त्या मालाची किंमत म्हणजे गुड्सची किंमत असते, प्लस फ्रेट असतं, भाडं असतं आणि जहाजाचा खर्च असतो. म्हणजे या सगळ्यांचा हिशोब केला जातो आणि प्लस विमा कंपनीचा थोडाफार नफा तर हा त्यामध्ये धरलेला असतो. आणि हा जो गृहीत धरलेलं मूल्य असतं ते कधीकधी जी मूळ किंमत असते त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा असू शकते. तर ज्यावेळी विमा कंपनीला अशा प्रकारे गुड्सचे किंवा शिपचे, कार्गोचे वास्तविक किंमत काढता येत नाही, कॅल्क्युलेट करता येत नाही, त्यावेळी दोन्ही पार्टी मिळून एखाद्या किमतीसाठी ते ॲग्रीड होतात आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यू ही ठरवली जाते. तर याला म्हटलेलं आहे व्हॅलिड पॉलिसी. ओके. देन द फिफ्थ वन इज ब्लँकेट पॉलिसी. दिस पॉलिसी इज टेकन फॉर मॅक्झिमम लिमिट of the required amount of protection and full amount of premium is paid in the beginning of the policy. It covers multiple risks on one property or it covers many properties under the policy. Now this policy is taken for a certain amount.
the full amount of premium is paid in advance, means at the beginning of the policy only. Later on, adjustment in premium are made if necessary. So under this policy, the maximum limit of the required amount of protection is estimated, which is purchased in lump sum. This policy describes the nature of goods insured, then specific route and places of voyage, and covers all the risk accordingly. आता ब्लँकेट पॉलिसी म्हणजे नेम इटसेल्फ इंडिकेट त्यात याच्यामध्ये सगळं कवर केलं जातं. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त किती अमाऊंटचं कव्हरेज हवं आहे त्याप्रमाणे ही पॉलिसी घेतली जाते आणि याचा जो प्रीमियम आहे तो अगदी पॉलिसीच्या सुरुवातीलाच भरला जातो. आणि या पॉलिसीच्या अंडर मल्टिपल रिस्क कवर केल्या जातात आणि मल्टिपल प्रॉपर्टीजसुद्धा कवर केल्या जातात. तर अशा प्रकारे ही जी ब्लँकेट पॉलिसी आहे ती सर्व प्रकारचं कव्हरेज पॉलिसी होल्डरला देत असते. तर यामध्ये त्या शिपमध्ये कोणत्या प्रकारचे गुड्स आहेत, त्यानंतर तुमचं वोयेज कसं आहे, कुठून कुठे जाणार आहात, त्यानंतर जहाजाची प्रवासाची जागा आणि वेगवेगळे धोके जे आहेत ते सगळे समाविष्ट केलेले असतात आणि याचं सगळ्याचं डिस्क्रिप्शन याच्यामध्ये दिलेलं असतं. सो सगळ्या टाईप्सच्या रिस्क या पॉलिसी अंडर कवर केल्या जातात. ओके. देन 6 इज पोर्ट रिस्क पॉलिसी. नाउ द पोर्ट रिस्क पॉलिसी मीन्स पोर्ट रिस्क पॉलिसी covers all types of risk of a vessel while it is anchored at the port for a particular period of time. This policy is applicable till the departure of the vessel from that port. Now, what is the meaning of this anchored? Anchored means तुम्हाला माहिती की बंदरावरती जिथं जहाजं विसावलेली असतात किंवा थांबलेली असतात त्याला आपण काय म्हणतो की त्या जहाजाने नांगर टाकलेला आहे. तर अशी जी नांगरलेली जहाजं असतात त्याला अँकर्ड शिप असं म्हटलं जातं. म्हणजे काही कारणास्तव ती जहाजं त्या बंदरावरती विश्रांती घेत असतात किंवा थांबलेली असतात. तर बघा, ज्यावेळी अशा प्रकारे शिप पोर्टवरती लावलेली असतात, जसं तुम्ही बघितलेलं की एअरपोर्ट म्हणजे कुठलं, आपलं विमानतळ. तर समजा काही एखाद्या विमानामध्ये प्रॉब्लेम झाला असेल किंवा अचानक वेदर खराब झालं असेल तर काही काळासाठी एखाद्या विमानतळावरती विमान हे उतरतं आणि थोडा वेळ थांबतं, बरोबर. आणि तो धोका किंवा ती अडचण दूर होईपर्यंत तिथं ते थांबत असतं. ते विमानतळ असतं. जसं विमानाला थांबण्यासाठी विमानतळ असतं तसंच समुद्रामध्ये बंदरावरती जहाजांना हे थोड्या वेळासाठी थांबवलं जातं. त्यालाच म्हटलेलं आहे की अँकर्ड शिप, अँकर्ड ॲट द पोर्ट. तर ज्यावेळी अशा प्रकारची ही जहाजं बंदरावरती थांबतात तेव्हा या अशा थांबलेल्या अवस्थेमध्ये जर त्या बंदरावरती उद्भवलेल्या धोक्यामुळे जहाजाला काही नुकसान झालं, मालाला नुकसान झालं, तर त्या नुकसान भरपाईची हमी या पॉलिसी अंडर विमा कंपनी ही देत असते. म्हणजे बघा की बंदर जोखीम ज्याला आपण पोर्ट रिस्क म्हणतो, हा एखाद्या बंदरामध्ये जहाज नांगरलेल्या अवस्थेत म्हणजे अँकर्ड शिप म्हणजे ते थांबलेलं आहे, नांगरलेल्या अवस्थेत असतानाच्या जोखमीपासून संरक्षण देतो. सदर विमा हा जहाज नांगरलेल्या अवस्थेपर्यंत असतानाच लागू होतो. म्हणजे जोपर्यंत तुमचं जहाज हे त्या पोझिशनमध्ये आहे तोपर्यंतच्या काळामध्ये जर त्या जहाजाला काही धोका झाला, नुकसान झालं, मालाला धोका झाला आणि त्यामुळे जर नुकसान झालेलं असेल ओनरचं, तर मग तुम्हाला इन्शुरन्स कंपनी काय देते, नुकसान भरपाई देत असते. तर अशा प्रकारे ही पोर्ट रिस्क पॉलिसी आहे. म्हणजे ज्यावेळी तुमचं जहाज बंदरावरती अनेक अडचणी व्यापाऱ्यांना येत असतात की जसं समजा परदेशातनं त्यांचं जहाज आलेलं आहे माल घेऊन
आणि तिथं त्यांनी बंदरावरती ते थांबवले. का थांबवलेलं आहे? जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं असेल, कन्फर्मेशन व्हायचं असेल, किंवा वेअरहाऊसची त्यांची सोय नसेल, किंवा ट्रक वगैरे त्यांचा माल अनलोड करण्यासाठी ट्रक टेम्पो येण्यासाठी वेळ असेल, मग तोपर्यंत ते जहाज काय करणार? तर ते तसंच अँकर्ड अवस्थेमध्ये तिथं पोर्टवरती थांबवलं जातं. आणि मग 1 दिवस, 2 दिवस, 4-5 तास किती वेळ ते थांबू शकतं. म्हणजे जोपर्यंत त्यांची ती अडचण दूर होत नाही तोपर्यंत मे बी ते जहाज तसंच तिथं थांबवलेलं असतं. मग त्या कालावधीमध्ये जर मालाला, जहाजाला किंवा इतर जे सर्व त्यांच्या ज्या मौल्यवान वस्तू असतील जहाजामध्ये, त्यांना जर धोका झाला, त्यांचं जर आर्थिक नुकसान झालं, मालाची क्वालिटी खराब झाली, मॉइश्चर असतं, किंवा जहाजामध्ये सुद्धा निरुपद्रवी प्राणी असतात, जो उंदीर वगैरे असू शकतात, तर त्याच्यामुळे जर मालाला काही नुकसान झाले तर त्याची भरपाई देण्याची हमी ही विमा कंपनी या पॉलिसी अंडर देत असते. तर याला म्हटलेलं आहे पोर्ट रिस्क पॉलिसी. आणि ही तोपर्यंतच असते की जोपर्यंत तुमचं जहाज त्या अँकर्ड अवस्थेमध्ये आहे, म्हणजे नांगरलेल्या अवस्थेमध्ये आहे, तोपर्यंतचा धोका इथं कवर केला जातो. ओके. नाव नेक्स्ट इज कंपोजिट पॉलिसी. नाव दिस पॉलिसी is purchased from more than one insurers. The liability of each insurer is separate and distinct. This type of policy is purchased from more than one insurance. See, for the safety purpose only it is purchased, and it is taken only when the insurance amount is high. म्हणजे अनेक ज्या इन्शुरन्स कंपनी आहेत वेगवेगळ्या, तर या वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीकडनं वेगवेगळी विमा पॉलिसी ही घेतली जाते. तर याचा उद्देश एकच असतो की तुम्हाला जास्तीत जास्त संरक्षण हे मिळावे. आणि विम्याची रक्कम ही थोडीशी मोठी असते, जास्त असते, आणि प्रत्येक जी कंपनी असते तिची रिस्पॉन्सिबिलिटी पण ही कशी असते? वेगवेगळीच असते. नाव द नेक्स्ट इज single vessel policy. Now here the vessel means ship. The policy is suitable for small ship owner having only one ship or having one ship in different fleets. It covers the risk of one vessel of the insured. आता सिंगल वेसल पॉलिसी म्हणजे काय? तर एक जहाज विमा. आता ही पॉलिसी कोणासाठी योग्य आहे? तर जे लहान व्यापारी आहेत की ज्यांची स्वतःची अशी एकच शिप आहे, ओनली वन, तर त्यांच्यासाठी ही पॉलिसी योग्य आहे. ओके. आता फ्लीट किंवा अनेक जहाजांचा ताफा असतो. ताफा म्हणजे जेव्हा अनेक जहाजं एकत्र असतात तेव्हा त्याला ताफा म्हणतो आपण, बरोबर. तर त्या अनेक जहाजांच्या ताफ्यामध्ये तुमचं एकच जहाज असेल तर तेव्हा ही पॉलिसी तुम्ही घेऊ शकता, सिंगल वेसल पॉलिसी. तर ही लहान व्यापाऱ्यांना उपयोगी आहे की ज्यांचं एकच जहाज आहे, आणि त्याप्रमाणे अर्थातच याचा हप्तासुद्धा कसा असणार आहे? कमी असणार आहे. तर असे जे मालक आहेत की जहाज मालक की ज्यांचं त्या अनेक ताफ्यांमधलं एकच जहाज त्यांचं स्वतःचं आहे, तर अशा जहाज मालकांसाठी ही पॉलिसी ही उपयोगाची असते. ओके. नाव द नेक्स्ट इज फ्लीट पॉलिसी अँड ब्लॉक पॉलिसी. इन फ्लीट पॉलिसी सेव्हरल शिप्स बिलॉंगिंग टू वन ओनर आर इन्शुअर्ड अंडर द सेम पॉलिसी. म्हणजे बघा, फ्लीट पॉलिसी म्हणजे काय? फ्लीट म्हणजे अनेक जहाजांचा ताफा. सेव्हरल शिप्स म्हणजे अनेक जहाजं. म्हणजे अनेक जहाजं हे एका ओनरचे असू शकतात. म्हणजे एका ओनरचे एकापेक्षा जास्त जहाजं त्याच्या मालकीचे असतात, आणि हे सगळी जहाजांसाठी तो एक पॉलिसी घेऊ शकतो. याला म्हटलेलं आहे फ्लीट पॉलिसी. ओके. इन ब्लॉक पॉलिसी द कार्गो ओनर इज प्रोटेक्टेड अगेन्स्ट डॅमेज or loss of cargo
in all modes of transport through which his cargo is carried. It covers all the risk of rail, road and sea transport. आता ब्लॉक पॉलिसी कशासाठी आहे, तर ब्लॉक पॉलिसीमध्ये विम्यात माल वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जहाजांच्या नुकसानीचा विमा घेतला जातो, ज्यामध्ये रेल्वे, रस्ता आणि समुद्रमार्गे होणाऱ्या नुकसानाचा अंतर्भाव असतो. तर इथं बघा की कार्गो ओनर म्हणजे मालाचा जो ओनर असतो तर त्याला संरक्षण मिळतं. कशापासून संरक्षण मिळतं, तर मे बी त्याचं जो माल वाहतूक आहे त्याची ही वेगवेगळ्या मार्गाने होत असते. वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे कुठल्या, रेल्वेने, रोडने किंवा सी ट्रान्सपोर्ट. तर ते कॅरी करत असताना रेल्वेने, रोडने किंवा इतर कोणत्याही मार्गाने ते कॅरी करत असताना जर त्याच्या मालाला नुकसान झालं तर इथं त्या कार्गो ओनरला प्रोटेक्शन हे मिळत असतं. तर अशा प्रकारे ही ब्लॉक पॉलिसी आहे. फ्लीट पॉलिसी आणि ब्लॉक पॉलिसी. फ्लीट पॉलिसी म्हणजे काय, सेव्हरल शिप्स असतात, एका मालकाचे अनेक जहाजं. तर त्या अनेक जहाजांसाठी त्याला वेगवेगळी विमा पॉलिसी घेण्याची गरज नाही, तर एक पॉलिसी घेऊनसुद्धा तो अनेक जहाजांसाठी प्रोटेक्शन देऊ शकतो. आणि ब्लॉक पॉलिसी म्हणजे काय, कार्गो ओनर म्हणजे जो मालाचा ओनर आहे त्याला आपल्या मालाचे नुकसान होऊ नये, म्हणजे त्या मालाची वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने जरी झाली, जसं की रेल्वे आहे, रोड रस्ते वाहतूक आहे किंवा सी ट्रान्सपोर्ट आहे, तर कधीकधी एअर ट्रान्सपोर्टसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याचा माल वेगवेगळ्या मार्गाने पोर्टपर्यंत येत असतो. तुम्हाला माहिती की बंदरापासून मालाची वाहतूक ही परदेशामध्ये होत असते, पण बंदरापर्यंत म्हणजे जो पोर्ट एरिया आहे तिथं माल आणण्यासाठी तुम्हाला रस्ते वाहतुकीचा, रेल्वे वाहतुकीचा उपयोग हा करावा लागतो. ओके, तर अशा पद्धतीने तो माल त्यांच्या कारखान्यापासून रस्ते वाहतुकीचा, रेल्वे वाहतुकीचा उपयोग करून पोर्ट एरियापर्यंत येईपर्यंत जर त्या मालाला काही नुकसान झालं, धोका झाला, तर त्यापासून संरक्षण मिळावं म्हणून ही ब्लॉक पॉलिसी दिलेली आहे. ओके, सो ऑल दीज आर द व्हेरियस पॉलिसीज विच कम्स अंडर द मरीन इन्शुरन्स, and due to this various policy the importers and exporters are getting the protection while doing the trading at international level. So all these policies are very important for the traders. Due to this protection only businessmen are able to take the risk of doing the international trading. I hope you have understood all these policies very well. Read it again, repeat all this policy again and again, then only it is possible for you to understand the meaning of each. We will stop here. Take care, be happy, and thank you, students.